जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बोस्टरसह इतर सोयाबीन बियाणे तक्रारीची शेतात जाऊन तपासणी। हिंगणघाट सेलू तालुक्यात तक्रार निवारण समितीची पाहणी। हिंगणघाट समुद्रपूर सेलू तालुक्यात बूस्टर्ससह इतर सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतात जाऊन तपासणी सुरू केली आहे। हिंगणघाट तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने सिरूड, वेळा, वनी, अल्लीपूर, चानकी, कानगाव, पवनी, डौलापूर, मोजरी, शेकापूर, गांगापूर आणि कोसुर्ले या गावातील शेतांना भेट देत पिकांची उगवण सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतलाय। या पाहणीत उपविभागीय कृषी अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष स्वप्नील तोरणे, कुटकी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत मगरे, तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार, महाबीजचे गावंडे, बूस्टर कंपनीचे तालुका प्रतिनिधी हिंगे, कृषी अधिकारी राजेंद्र अंबुलकर आणि मंडळ कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत यांच्यासह तक्रारदार शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। सोयाबीन उगवण झाली नसल्याने शासनाच्या वतीने पाहणी। सेलू तालुक्यातील यावेळी वैष्णवी शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा डॉक्टर सचिन मुळे, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान विभाग केंद्र सेलसुरा कुमार घरात, तालुका गुण निरीक्षक सेलू पुरुषोत्तम वानखेडे, सहाय्यक कृषी अधिकारी सुकळी स्टेशन सागर चव्हाण, कृषी अधिकारी कोपरा तसेच कोपरा येथील सोशल मीडिया प्रमुख योगेश श्रीखंडे तसेच बूस्टर आणि गिव्हार बियाणे कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते। तपासणी दरम्यान सर्व निरीक्षणांची नोंद करण्यात आली असून संबंधित बियाणे कंपनीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे। तसेच कंपनीकडून आवश्यक कागदपत्राची मागणी करण्यात आली असून बियाणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहे। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, शेकापूर, मोजरी।